जय श्री मल्हार. पाशुपत राजाला श्रीराम दर्शन घडवलं. मच्छिंद्रनाथ वीरभद्रासोबत युद्ध करून पुढे त्यांच्या दोघांचं समन्वय करून पुढे ते पाशुपताला श्रीराम दर्शन घडवणार. पाशुपतराव राम दर्शनाला जात असताना मच्छिंद्रनाथ त्याच्या राज्यामध्ये गेले. राज्यामध्ये जात असताना तो त्या राजाच्या प्रवेशद्वारात मच्छिंद्रनाथ गेले. तर त्या द्वारपालांनी मच्छिंद्रनाथांना आतमध्ये येऊ दिलं नाही व ढकलून दिलं. तर मच्छिंद्रनाथ म्हणाले, शिपायावरती जोर दाखवून उपयोग नाही, त्यामुळे आपण ह्या राजालाच धडा शिकवला पाहिजे. मग ते एका गर्दीमध्ये निवांत जाऊन बसले आणि पाशुपतराव राम दर्शनाला जात असताना जसा दर्शन घ्यायला खाली वाकला तसाच मच्छिंद्रनाथांनी वार्ता आकर्षण मंत्राच्या साह्याने त्याला जमिनीवर चिटकून म्हणजे खिळून टाकले. त्याला वर येता येणार आणि खाली येता येणार. असं झाल्याच्या नंतर त्याचा तो प्रधान हुशार होता. त्याने बाहेर चौकशी केला असता. एक तर हे हरीच्या भक्ताचा अपमान केला असेल, नाहीतर मग कोणत्या तरी जती योग्याचा अपमान केला असेल म्हणून असं घडलं. तर त्याने बाहेर आपले शिपाई पाठवून शोध घेतला तर त्याला मच्छिंद्रनाथ दिसले. त्याने मच्छिंद्रनाथांची क्षमा मागून राजाला सोडवण्याची विनंती केली. मग मच्छिंद्रनाथाने ते अस्त्र मागे घेऊन राजांना मोकळे केले. त्या राजाला मच्छिंद्रनाथाचा व गोरक्षनाथाचा पराक्रम माहीत होता. त्याने मच्छिंद्रनाथांना पार अत्या आनंदाने आपल्या राजवैभवात घेऊन आले व त्याला आपल्या राज्यस्थानी म्हणजे आपल्या राजाच्या खुर्चीवर बसवलं. त्यांची 1 महिना उत्तम प्रकारे सेवा केली. त्यानंतर ते सूर्यवंशातील म्हणजे रामवंशातील असल्यामुळे ते म्हणले, माझी एक तर मच्छिंद्रनाथाला वाटला त्यांची आपण एखादी इच्छा पूर्ण करावं. तर त्याने पाशुपत राजाला त्यांची इच्छा विचारली असता ते म्हणले, सगळं काय दिलं मला, धन दौलत सगळं राज्य ऐश्वर्य सगळं काय मिळालं, पण श्रीरामाची दर्शनाची आतुरता अजून काही माझ्या मनामध्ये आहे. मला रामाचे दर्शन घडले तर फार उत्तम होईल बघा. मच्छिंद्रनाथ पाशुपत राजाला त्यांच्या राजवाड्याच्या अंगणात घेऊन बाहेर आले. त्याने सूर्याला पाचारण केले. सूर्यावरती वार्ता आकर्षण बरेचसे असे अस्त्र सोडून त्याला खाली पाडले. त्याचा सारथी अरुण याचे वायुकुटेचे चाकाचे रथाचे सगळा रथच खुंटीत झाला आणि ते सूर्य जमिनीवर आदळला. जमिनीवर आदळताच वार्ता अस्त्राच्या साह्याने ते जमिनीवर पडून राहिला. त्याचा जीव कासावीस झाला. पुढे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे देवांना हे कळताच त्यांनी त्वरेने मच्छिंद्रापाशी धाव घेतली. मच्छिंद्राची समजूत काढून सूर्याला सावध करा अशी विनंती केली. त्याने अशी विनंती केली का श्रीरामाचं दर्शन घडायलाच पाहिजे ह्या पाशुपत राजाला. हे सूर्यवंशी असून याने आपल्या वंशातील लोकांची अशी मनोकामना पुरवली नाही म्हणून याला शिक्षा असं सांगून पण ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी सूर्याला सावध करायचं सांगितलं. पण ते म्हणले, आधी मला श्रीराम ह्या पाशुपत राजाला श्रीरामाचे दर्शन घडवलं तरच मला समाधान वाटेल. मग श्री हरिविष्णूने लक्ष्मणासह तेथे प्रगट होऊन पाशुपत राजावर श्री मच्छिंद्रनाथांना दर्शन दिले. यांचे श्रीरामाचे व लक्ष्मणाचे दर्शन घेऊन हे धन्य झाले. पुढे मग त्यांनी जलद सूर्याला मग मच्छिंद्रनाथ पुढे सूर्य चंद्र अस्त्राच्या साह्याने सूर्यापाशी गेले आणि त्याचे दर्शन घेतले. त्याला सावध केले आणि ते म्हणले, तुझ्या वंशातील लोकांना तू समाधान करणं तुझं कर्तव्य आहे. त्यानंतर मच्छिंद्रनाथाने सूर्याला विचारलं, तू माझ्या शाबरी कवित्व या विद्येस मला अनुकूल राहा. जे लोक तुझं स्मरण करतील त्यांना मदत कर असं सांगून ते आणि परत पुढे
अश्वत्थामावरील ह्या सूर्यकुंडामध्ये तुम्हाला तिथं अनुकूल झालात आणि इकडे येऊन माझ्याशी युद्ध केलं असं विचारून ते दोघात समतोल करून पुढे ते असं दर्शन घडून मग ते ज्याच्या त्याच्या कामाला निघून गेले. प्रत्येक देवाकडून वरदान दिलं, प्रत्येक देवाकडून वरदान घेऊन सगळे एकत्र करून मग जे ते देव आपापल्या स्थानी निघून गेले. जय श्री मल्हार. आदेश.